राधे राधे. तर ना मी सकाळी सकाळी छान अशी रांगोळी काढून घेतली होती. आदल्या दिवशी याचा स्क्रीनशॉट मी घेऊन घेतलेला होता का मी नेक्स्ट दिवशी अशीच रांगोळी काढेल म्हणून. माझी काडी घेतली, छान असा सर्कल केला आणि लक्ष्मीची पावलं काढायची होती मला. आणि सिंपल होती, सोपी होती. जर तुम्हाला अगदीच तुमची ड्रॉइंग वगैरे छान असेल किंवा रांगोळी तुम्ही छान काढता तर अगदी तुम्हाला खूप सोपी जाईल अशी ही रांगोळी होती. मोजकीच होती, जास्त काय डिझाईन वगैरे काहीच नव्हतं, म्हणून ती बघायला सुद्धा खूप छान वाटत होती. अगदी मोकळी सर की जास्त बटबटीत काहीच नाही अशी ही डिझाईन होती आणि मला तर खूप आवडली होती. आणि कधी पण आपण अशी काहीही गोष्ट म्हणजे जशी की रांगोळी, एखादी गोष्ट आपल्या हातून खूपच चांगली झाली ना, त्याला बघण्याचा आनंद वेगळाच असतो. तर कापूर लावायचा असं तर कापूर मी काय रोज लावत नाही, पण मग सणासुदींना मी कापूर हा लावत असते. पण धूप मात्र कंटिन्यू लावलेला असतो माझा. तर कापूर जो आहे तो घरात लावते, बाहेर कधी लावत नाही, पण मग आता लावते मी. आणि आदल्या दिवशी ना मी झाडंसुद्धा छान धुवून टाकले होते, म्हणून ते सुद्धा खूप हिरवळ दिसत होते. त्याच्यानंतर ना मग उशीचे ना कवर सुद्धा फाटले होते. म्हटलं चला उशीचे कवर पण आता शिवून टाकावे, म्हणजे जागेवर ना काही जागेवर ते उसून गेले होते कच्ची शिलाई असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर ना मी ब्लाऊज तुम्ही कधीच स्टिच केलेलं तर तुम्हाला दाखवलेलं सुद्धा होतं मी. नॉट लावल्या तर लटकन बाकी. म्हटलं चला आज ना याला फायनलच करावं. काय होतं माहिती आहे का, कधी कधी आपल्याला एवढा कंटाळा येतो ना एखाद्या गोष्टीचा, तसा मला ह्या ब्लाऊज बाबतीत झालेलं की आता ना जाऊ दे, एखाद दिवशी लावू. असं करत करत भरपूर दिवस होऊन गेले. तर नाही म्हटलं आज फुल अँड फायनल करायचं या ब्लाऊजला. रेडी करून बाजूला ठेवायचं याला, कारण देव्या उठत येतील तरी माझं ब्लाऊज होणार नाही म्हटलं. त्याच्यासाठी हे म्हटलं करायचंच आज. त्याच्यानंतर ना उशीचे जे कवर पण ते पण कुठं उसवले होते ते पण स्टिच करून घेतले मी. आणि कधी कधी कंटाळा खूप नडतो. राधे राधे.